जय महाराष्ट्र मंडळी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता अंतर्गत वाद उफाळून आल्याचं चित्र दिसत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी गंभीर आरोप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावत ही निवड अवैध असल्याचा दावा केलेला आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असतानाच आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नेमकी ही नोटीस का पाठवण्यात आली, त्यात कोणते आक्षेप घेण्यात आलेले आहेत, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड कशी झाली होती, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावर यापूर्वी कोणता वाद निर्माण झाला होता आणि या संपूर्ण प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे काय घडू शकतं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घडामोडीचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर आक्षेप नेमका काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी 9 जुलै रोजी वकिलामार्फत पक्षाला कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. या नोटिसीमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक नियमबाह्य आणि अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही निवड तातडीने रद्द करून पक्षात नव्याने राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी नोटीसमधून करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर पक्षातूनच पहिल्यांदाच अधिकृत स्वरूपात प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे. मुद्दा नंबर 2, नोटीसमध्ये नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मंडळी, सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये केवळ निवडणूक रद्द करण्याची मागणीच नाही, तर स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाच्या सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी ग्राह्य धरू नये असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ही नोटीस राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पाठवण्यात आलेली आहे. मुद्दा नंबर 3, सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष कशा झाल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पक्षाची बैठक बोलवण्यात आली आणि त्या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचं पक्षाकडून जाहीर करण्यात आलं. त्यावेळी पक्षाने ही निवड एकमताने झाल्याचा दावा केला होता. मात्र आता पक्षातीलच एका ज्येष्ठ नेत्याने त्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे हा वाद अधिकच गडद झालेला आहे. मुद्दा नंबर 4, यापूर्वीही पक्षात अंतर्गत मतभेदांची चर्चा का झाली होती. मंडळी, सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नसल्यामुळे पक्षात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर सुनील तटकरे यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी बैठक घेतल्याचंही बोललं गेलं. मात्र आता पुन्हा अध्यक्षपदावरच आक्षेप घेतल्यामुळे त्या चर्चांना नव्याने बळ मिळालेलं आहे. मुद्दा नंबर 5, पक्षातील सध्याची राजकीय परिस्थिती काय सांगते. मंडळी, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबाचं नेतृत्व कायम आहे. सुनेत्रा पवार पक्षाचं नेतृत्व करत असतानाच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे देखील पक्षात सक्रिय भूमिका बजावत आहेत. अशा परिस्थितीत पक्षातीलच राष्ट्रीय सचिवांनी अध्यक्षपदाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मात्र या नोटीसवर पक्षाकडून अधिकृत भूमिका काय घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुद्दा नंबर 6, पुढे काय घडू शकतं. मंडळी, सच्चिदानंद सिंह यांनी बजावलेल्या नोटीसमुळं राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता संघटनात्मक आणि कायदेशीर आव्हान उभं राहिलेलं आहे. पक्षाकडून या नोटीसला उत्तर दिलं जाणार का, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पुन्हा विचार केला जाणार का, की पक्ष ही नोटीस फेटाळून लावणार, याबाबतची भूमिका पुढील काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जर हा वाद अधिक वाढला तर त्याचे परिणाम पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर
आणि आगामी राजकीय निर्णयावरही दिसू शकतात. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. गोष्ट पहिली, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. गोष्ट दुसरी, नोटीसमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली निवडणूक अवैध असल्याचा दावा करत स्वतंत्र निवडणूक अधिकाऱ्यामार्फत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आणि गोष्ट तिसरी, यापूर्वीही पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अध्यक्षपदावरच आक्षेप घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील राजकीय घडामोडीवर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता तुम्हीच सांगा, राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा वाद केवळ संघटनात्मक आहे की त्यामागे मोठी राजकीय नाराजी दडलेली आहे, असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही अशाच राजकीय अपडेटसाठी सत्तामंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.